तर मित्रांनो हे आहे शिरोडा मार्केट. आता सध्या 1 वाजला आहे. 1 वाजायच्या हिशोबाने मार्केट थोडंफार बंद होतं आणि डायरेक्ट त्यानंतर चालू होतं 4 वाजता. कारण गावचं ठिकाण इकडे नॉर्मली दुपारी लोक आराम करतात. तरी असं कसं मार्केट आहे, पण खूप डेव्हलप झालं आहे मार्केट कम्पॅरेटिव्हली. तर मित्रांनो हा आहे शिरोड्याचा एस-टी स्टँड. आता फारच सुधारला आहे, पण आधी कशी इकडे फक्त बाकडे असायचे आणि इकडून एसट्या यायच्या. आता दुपार असल्यामुळे जास्ती काही रहदारी नाही दिसत आहे इकडे, पण खूप रहदारी असते इकडे. पण अजूनही असं जुनं जपून ठेवल्यासारखं वाटतं आहे. खूप डेव्हलपमेंट चालू आहे तरी बघायला गेलं तर. मित्रांनो जर तुम्ही कोकणात आलात तर असे तुम्हाला खूप मंदिरं दिसतील अशा रस्त्याच्या आजूबाजूला. तर हे मंदिर बघाल तर फार जुनं आहे, जवळजवळ 100 वर्ष जुनं मंदिर आहे. पण तुम्ही ह्याची हाल बघाल तर काही साफसफाई वगैरे मेंटेन नाही केली आहे. आणि जर जास्ती जवळ गेलो तर असं काही स्ट्रक्चर आहे आणि फार जुनं आहे, जवळ 100 वर्षापेक्षा जुनं आहे. आणि पुढे गेलं तर वेतोबा मंदिर येतं आणि वेतोबा मंदिरच्या बाजूलाच हे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. बघाल तर इकडे नंदी आहे, पुढच्या गाभाऱ्यात पिंडी आहे. जास्ती दिसत नाही इकडून पण आहे. तर असे भरपूर काही मंदिरं आहेत इकडे, ठिकठिकाणी दिसेल तुम्हाला कोकणामध्ये आलात तर. तुम्ही कोकणात कुठेही आलात तर तुम्हाला निसर्गरम्य असं चित्र नेहमीच भेटत राहील. हे बघा हा स्तंभ, मला तर नक्की माहीत नाही काय बोलतात, पण चांगलं वाटतं बघायला. मित्रांनो ही मराठी शाळा आहे टाकावरची. आता सध्या तर खूपच कमी विद्यार्थी आहेत, कारण सगळे मोस्टली आता इंग्लिश मिडियमलाच जातात. तर माझे वडील ह्याच शाळेमध्ये होते, तर एक नॉस्टॅल्जिक फिलिंग येते बघून. पप्पा नेहमी सांगायचे की माझी शाळा आहे, इकडे आम्ही शिकायचो. इकडे पुढून जास्ती लांब नाही, इकडे 10 पावलावरच आमचं घर आहे. तरी अशी शाळा. सॅडली मराठी शाळा आता सध्या मरत चालल्या आहेत. इंग्लिश मिडियममध्ये सगळे शिकतात आहेत, चांगली गोष्ट आहे. पण मराठी शाळेला आपण थोडं सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे, ही अशी शाळा. तर हे आमचं आरका बोलतात. आरका म्हणजे एक स्पॉट जो प्रत्येक गावाकडे असतो, जिकडे संध्याकाळी सगळेच लोक टाईमपास करायला येऊन बसतात इकडे. हे आधी खूप छोटा होता ब्रिज, आता सध्या मोठा केला आहे. इकडून वेंगुर्ल्यावरून गाडी येते आणि इकडे गोव्याला जाते. तर हा एक मेन स्पॉट आहे. इकडेच तुम्हाला थोडेफार दुकानं वगैरे दिसतील. आणि हे मारुती मंदिर, संध्याकाळी आपल्याला जायचं इकडे. खूप जुनं आहे हे मंदिर आहे. सो मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लग्नासाठी आलो आहोत गावी, आणि ह्यासाठी अहेर म्हणून काहीतरी आम्ही बघतो आहे. आता इकडे मार्केटमध्ये आलो आहोत आम्ही. इकडे प्लॅनिंग करायला कबाट, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन किंवा फॅन असं काहीतरी घ्यायचा प्लॅन चालला आहे. पण इकडची रेट बोललं तर ऑलमोस्ट मुंबईसारखे सेमच आहे, काही जास्त डिफरन्स नाही आहे. पण तरी अजून आपण काहीतरी एक्सप्लोअर करू, बघू अजून काय भेटतं का. कारण हे एकच दुकान दिसलं आम्हाला तिकडे जाऊन बघितलं, रेट्स रिजनेबल आहेत. पण तरी आपण बघू आता. सो नमस्कार मित्रांनो, मी आता आहे शिरोडामध्ये. शिरोडाच्या पाठच्या साईडला थोडा नॉन बिझी रोड आहे हा. तर इकडे एक कॅफे दिसला मला, द बॅक बंच कॅफे. हा कॅफे तुम्हाला बघू असं जरा पण नाही वाटणार की तुम्ही शिरोडा गाव तर बोलूच शकत नाही. आता सगळं सुधारलेलं आहे इकडे. तर पाठी बघू शकाल, हा प्रॉपर कॅफे आहे. असं वाटेल तुम्हाला बँड्रामध्ये किंवा कुठेतरी मरीन ड्राईव्हला वगैरे तुम्ही बसला असाल, असा हा फील देतो आहे. चला तुम्हाला कॅफे आतमध्ये दाखवतो मी. हे कॅफेचं नाव आहे आणि ही अशी काहीतरी अरेंजमेंट आहे सेटिंगची बाहेर, प्लस ॲम्बियन्स तर 1 नंबर आहे इकडे. आणि बघाल तर इकडे असं काहीतरी किटली, जुना फोन वगैरे पण ठेवला आहे. त्यांचं किचन आहे छोटंसं, आणि असं डेकोरेटिव्ह आयटम्स. आणि माझी मम्मी बघा कशी बसली. आणि यांचं खाण्याचं ऑप्शन बघाल तर असं क्विक बाईट आहे, पिझ्झा, बर्गर वगैरे. आणि अपार्ट फ्रॉम दिस हे थोडंफार चिक्सो पझल वगैरे तुम्ही बसलात तर टाईमपास करू शकताय बघून. फारच चांगला वाईब येतो आहे, बसायला टाईमपास करायला येऊ शकता तुम्ही इकडे. तर आता आम्ही पिझ्झा पेरी पेरी पिझ्झा मागवला आहे, सॉरी पिझ्झा पेरी पेरी फ्राईज आणि एक्झिटो पिझ्झा मागवला व्हेजमध्ये. आता कशाची टेस्ट कसे तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो. बऱ्यापैकी आहे टेस्ट. हा सेकंड
ऑर्डर आमची आली आहे. पिझ्झा आहे, मिक्स पिझ्झा लाईक सगळं काय ह्याच्यामध्ये. मी पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला. सो मित्रांनो, आता आम्ही एक्झॉटिक पिझ्झा आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज विथ चीज खाल्ला. त्याची टोटल कॉस्टिंग 350 रुपीज झाली. टेस्ट वाईज प्राईस वाईज तर खूप चांगला होता. तर मी ह्या कॅफेला ऑलमोस्ट लाईक 8 आउट ऑफ 10 रेटिंग देईन. जर तुम्हाला यायचं असेल तर शिरोडामध्ये आहे, थोडं बॅकसाईडला आहे, तर शोधून या, तुम्हाला नक्कीच आवडेल यायला इकडे. आणि इंस्टावरती पण मी यांचा टाकला आहे, वाटल्यास तुम्ही बघू शकता.